श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा 10वी बोर्डाचा आज हिंदीचा पेपर झालेला आहे. प्रश्नपत्रिका माझ्या हातात आहे. आज पण आपले दिलेले एमपी प्रश्न आले होते. तरी आता बोर्डाने एक महत्त्वपूर्ण शिक्षण मंडळाने निर्णय घेतलेला आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही देखील नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड नसेल केले तर आताच डाउनलोड करा, कारण त्या ठिकाणी तुम्हाला या बोर्डाच्या सर्व प्रश्नपत्रिका अभ्यास करण्यासाठी, त्याचप्रमाणे 10वीचे गणिताचे, लक्षात घ्या, गणित पार्ट 1 पार्ट 2, सायन्स पार्ट 1 पार्ट 2 याचे आयएमपी प्रश्न तुम्हाला भेटतील आणि ते बोर्डाच्या परीक्षेत 100% येतील. त्यामुळे आताच तुम्ही डाउनलोड करा नाना फाउंडेशन ऍप किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. वेळ आहे, नंतर तुम्हाला पछतावा होईल. फक्त एक दिवस आहे आणि गणितात किती महत्त्वाचे प्रश्न असतात तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे लवकरात लवकर डाउनलोड करा. हिंदीचा जो पेपर झाला, हिंदीचा पेपर जवळपास आपण जे काही मी आयएमपी प्रश्न दिले होते, निबंध देखील जो दिला होता तो निबंध देखील आला होता. तुम्हाला इथे स्क्रीनशॉट दिसत असेल. भरपूर मुलांचे अभिप्राय येत आहेत, त्याच्यामुळे मुलं खुश आहेत. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता हा नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. ग्रामर मधले देखील भरपूर प्रश्न आले होते. त्यानंतर याच्यामध्ये जे आपण तुम्हाला आणखीन ऍक्टिव्हिटीज दिल्या होत्या त्या पण आल्या होत्या. तर फटाफट नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा आणि लवकरात लवकर कोर्स खरेदी करा. चांगले मार्क्स मिळतील. गणिताचा पेपर पार्ट 1 6 धडे आहेत, लक्षात ठेवा. आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे हॉट्स प्रश्न असतात, ते पण तुम्हाला भेटतील. त्यामुळे फटाफट कोर्स बाय करा. तर बघा बोर्डाने काय निर्णय घेतलाय ते तुम्हाला मी सांगतो. शिक्षण मंडळाने तर यावर्षी 10वीचा जे रिझल्ट लागल्यानंतर जे ऍडमिशन प्रोसेस असते याबाबत आता बोर्डाने किंवा शिक्षण मंडळाने महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली आहे. तर यावर्षी आता बघा, महाराष्ट्रात काही ठिकाणी ऑनलाईन प्रवेश होते, काही ठिकाणी ऑफलाईन होते. परंतु यावर्षी सरसकट महाराष्ट्रात सर्वत्र ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असणार आहेत. याचा फायदा काय होणार आहे? याचा फायदा होणार आहे, संस्थाचालक जे होते ते आपल्या मनमानेप्रमाणे ऍडमिशन करून घ्यायचे, तो प्रकार बंद होईल. ऑनलाईन मेरिटनुसार तुमचं नाव आता येणार आहे सर्वत्र. याआधी मुंबई, पुणे, ठाणे आणि ज्या ठिकाणी महानगरपालिका आहेत त्याच ठिकाणी ही ऑनलाईन प्रणाली राबवली जात होती. परंतु आता सरसकट महाराष्ट्रात ऑनलाईन प्रणाली असणार आहे. म्हणजे तुम्ही 10वी पास झाल्यानंतर तुम्हाला 11वीचं जे ऍडमिशन आहे ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शिक्षण मंडळाने निर्णय घेतलेला आहे आणि राज्य सरकारने त्याला परमिशन देखील दिलेली आहे. यामुळे आता फायदा काय होईल आणखीन एक, तर यावेळेस तुम्हाला आता प्रत्येक कॉलेजचं मेरिट लिस्ट बघावे लागणार नाही. कोणती लिस्ट कधी क्लोज झाली हे माहीत पडण्यासाठी भरपूर अडचणी येत होत्या. कॉलेज शोधणे, हे करणे, ऑफलाईन फॉर्म भरणे, मेरिट बघणे, या सगळ्या गोष्टी आता टाळल्या जातील आणि ऑनलाईनच तुम्हाला घरी बसल्या सर्व माहिती मिळणार आहे. हा एक बोर्डाने महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तुमचा पेपर कसा गेला कमेंट करा आणि बोर्डाने हा निर्णय घेतलेला आहे शिक्षण मंडळाने, याच्याशी तुम्ही सहमत आहात का कमेंट करा. लवकरात लवकर विज्ञान आणि गणितात चांगले मार्क मिळवण्यासाठी नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा आणि कोर्स खरेदी करा. काही अडचण असल्यास दिलेल्या नंबरवर संपर्क करा. होपफुली स्वामीच्या हीच प्रार्थना आहे, सर्व विद्यार्थी पास होईल. स्वामी समर्थ.